एकीकडे व्हीआयपी उमेदवार बड्या नेत्यांचे नातेवाईक तिकिटांसाठी झगडताना आपण पाहिलंय, मात्र नागपुरात एक अतिशय वेगळं चित्र दिसून आलंय। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 31 मधून गणेश चर्लेवार या दलित समाजातील स्वयंसेवकाला महायुतीची उमेदवारी मिळाली आहे। विशेष म्हणजे चर्लेवार यांचे वडील मनपा शिपाई पदावर कार्यरत आहेत। त्याच महापालिकेमध्ये मुलाला नगरसेवक होण्याची संधी मिळाली आहे। विशेष म्हणजे संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन याच प्रभाग क्रमांक 31 मध्ये येतं। या प्रभागामधून शिवसेना भाजप युतीकडून एका दलित तरुण स्वयंसेवकाला देण्यात आलेली उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। महापालिकेमध्ये चपराशी असलेला स्वयंसेवक मुलगा खरंच महापालिकेमध्ये नगरसेवक बनेल का, अशी चर्चा सध्या रेशीमबाग भागामध्ये सुरू आहे। तर या उमेदवारी संदर्भात गणेश चर्लेवार आणि त्यांच्या वडिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। अविरत 28 वर्ष संघाचं कार्य आणि अविरत 22 वर्ष बूथ प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून मी कार्य केलं आहे। तर तसेच माझं जे स्वतःची एक संस्था आहे विवेकानंद जनजागृती समिती, या संस्थेच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांमध्ये आम्ही काम केलेलं आहे। लहानशा सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने इतकं मोठं करण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने मला ही उमेदवारी दिलेली आहे। याकरिता मी भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचे मी भरपूर आभार व्यक्त करतो। त्याच्या कर्तृत्वामुळे आणि त्याची ती जिद्द होती का बाबा आपण हे कार्य करायला पाहिजे। आम्ही कधी त्याला अडवत नव्हतो कोणत्या गोष्टीला, म्हणजे तो संघात जायचा, BJPच्या कार्यात व्यस्त असायचा। आम्ही कधीच त्याला अडथळा निर्माण केलेला नाही, पण त्याची एक इच्छा आज पूर्ण होत आहे असं दिसत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।